चला, तर आपलं काय चाललेलं आहे प्रकरण, हा ना, पर्याप्ती आहे ना. पर्याप्तीचे 6 भेद कुठले? आहार, शरीर, इंद्रिय, मन. ओके, ओळीनं लक्षात ठेवायचं. झालंय 6 पर्याप्ती. मग ह्यापैकी सांगितलं परत 3 भेद केले आपण. कुठले 3 भेद? पर्याप्तक, निवृत्त पर्याप्तक, लब्ध पर्याप्तक. दिसतं ना फळ्यावर? फळ्यावरचं बघून तर वाचा. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे 3 भेद केले का नाही. मग 3 भेद केल्यानंतर मग पुढं काय झालं? पर्याप्त कशाला म्हणलं? बोला बोला बोला. ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली ते कोण झाले? पर्याप्त. ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही पण होणार आहे, नियमाने होणार आहे, ते कोण? निवृत्त पर्याप्त. ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही आणि होणारही नाही ते लब्ध पर्याप्तक. आणि हे समजून आपल्या जीवनात फायदा होतो है ना. ज्यांनी आत्म्याला परिपूर्ण झाले ते खरे कोण? पर्याप्त. ज्यांनी आत्म्याला परिपूर्ण रूपानं जाणलं नाही पण जाणणार आहेत, आता जरा स्वाध्याय करायला लागलेत, बंदिरात यायला लागलेत, जरा करायला लागलेत काहीतरी, त्यामुळे ते कोण आहेत? निवृत्त पर्याप्तक. परंतु ज्यांनी आत्म्याला जाणलं नाही आणि पुढे जाणणार देखील नाही ते असं अध्यात्म हो. मला माहिती ते कोण आहेत, काय, तुम्हाला पण माहिती ते कोण आहेत, भव्य अभव्य वगैरे. पण अध्यात्म पण आपल्याला विसरून जायचं नाही, तुम्हाला म्हणलं ना है ना. असं स्वतःमध्ये घटवायचं है ना, की अशा प्रकारे जे काय आहेत बिचाऱ्या जीवानी नाही केलं आणि पुढे करणार पण नाही, तर काही चान्सच दिसत नाही, अभ्यास करत नाहीत, काय नाही, कसं करणार? ह्यांना आत्मा कसा करणार सांगा बरं. असे पण जैन आहेत का नाही तुमचे मित्रमैत्रिणी, काय जे मंदिरात तर येतात. आता उद्याच्याला महावीर जन्म कल्याणकला पण येणार, कळलं का नाही. पण त्यांना विचारा सम्यक दर्शन म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय माहिती आहे का? नाही माहीत आहे का नाही. मग त्यांना कधी कळणार आहे काय? आता मंदिरात येत पण नाही, स्वाध्याय बी करत नाहीत, काहीच करत नाही, त्यांचं काय होणार? ते जैन असून सुद्धा लब्ध पर्याप्तक. लब्ध पर्याप्तक म्हणजे झालं नाही आणि होणार पण नाही त्या जीवांचं ह्या भावात. पुढच्या कुठल्या भावात होईल माहीत नाही. बरोबर का नाही? लक्षात येते का? हे असं आहे. म्हणून तिथं सांगितलं की, आणि ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना. ते महाराज आले होते, मी त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे, तुम्ही बघितलं मला माहीत नाही. तर ते महाराज आले होते आणि त्यांनी विचारलं, आहार वगैरे झाला त्या शेठजींकडं, आणि महाराजांनी विचारलं त्या सुनबाईला, नाही त्या सुनबाईनं पहिल्यांदा महाराजांना विचारलं. काय विचारलं? पहिला प्रश्न नाही, मला गोष्ट कसं असं करताय. काय विचारलं? इतने सवेरे सवेरे कैसे? प्रश्न हा होता, इतने सवेरे सवेरे कैसे? महाराज जी म्हणाले काय है ना, आगे का भरोसा नहीं, हो गया. हे तर उत्तर मला नीट आठवत नाही, पण तुम्ही व्हिडिओ बघून घ्या है ना, मी टाकतो ग्रुपवर है ना, जरा बघा. म्हणजे आपल्यालाच माहीत नाही, पोरांना काय माहीत असणार आहे का नाही. प्रथमनिमधली ती गोष्ट आहे ना. मग परत पुढचा प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? नाही, महाराजांनी विचारला आहे का नाही, की तुझं वय काय आहे, बरोबर का नाही. मग तिने सांगितलं 5 वर्ष. आता कळलं तुम्हाला गोष्ट कुठली आहे का नाही. मग विचारलं नवऱ्याचं वय काय आहे, 1 वर्ष. सासूबाईचं वय काय आहे, आत्ता जन्मले म्हणले. सासऱ्याचं वय अजून ते जन्मायचे. आता ते राहिलं की राग सासऱ्याला आहे का नाही. मग ते सासरे बुवा काय झाले, महाराजांना सोडवायला गेले कमंडलू घेऊन. आणि मग त्यांनी महाराजांनी म्हणलं हे तुमचं काय चाललं होतं. आता सुनबाईला काय बोलता येत नाही ना, नवीन नवीन सुनबाई बोलता येत नाही. मग काय चाललं आहे म्हणजे तुमचं हे आहे का नाही. महाराज म्हणाले आम्ही कोडवर्कमध्ये बोलत होतो आहे का नाही.
आम्हाला नाही कळलं. म्हणले तुमचं काय चाललं होतं, हे असलं काय. तर मग महाराजांनी सांगितलं. तिने विचारलं काय होतं इकडं म्हणजे एवढ्या तरुण वयात कसं काय, हा प्रश्न विचारला. एवढ्या तरुण वयात तुम्ही दीक्षा कशी काय घेतली, इतने सबेरे सबेरे कैसे, कळलं का नाही, एवढा सकाळ सकाळी कसं काय. तर मग तिथं सकाळ झाली नव्हती, दुपार होती आहाराच्या वेळेस. पण असा प्रश्न काय विचारला. तर मग सांगितलं की मग ते सांगितलं तरुण वयात एवढं कसं काय, तर आयुष्याचा भरोसा नाही म्हणून घेतलं म्हणले. मग म्हणाले ठीक आहे, मग तुम्ही जे प्रश्न विचारला काय आहे वयाचं, मग तिने सांगितलं की मला धर्म समजून, धर्माचं वय सांगते ती, मला धर्म कळून काय झाले 5 वर्ष आहे ना. नवऱ्याला धर्म कळून 1 वर्ष, 1 वर्ष लग्न झालं ना, 1 वर्ष. आणि त्यानंतर सासूबाईला आत्ता कुठं कळायला लागलंय, रुची लागली आहे, कळलं का. आणि सासरे अजून फक्त कमंडलूच पोस्ट करतात. अजून त्यांना माहीत नाही सम्यक दर्शन काय ना आत्मा काय, धर्म काय, कळलं का नाही. असं म्हणजे सांगायचा अभिप्राय. मग तसंच इथं झालं. हे पर्याप्त, लब्ध पर्याप्त, सासूबाई निवृत्त पर्याप्त काय, कळलं का नाही. आणि सासरे अजून आता सुधारले तर ठीक, नाही तर लब्ध पर्याप्त, कळलं का नाही. सांगायचा अभिप्राय एवढाच आहे की हे आता पक्क झालं ना तर लक्षात राहील ना 3 गोष्टी आहे ना. चला पुढे जाऊ. मग आता त्यानंतर पुढं काय सांगितलं होतं आपण, लब्ध पर्याप्त जो जीव आहे तो एक श्वास में 8 10 बार 18 वेळा काय घेतोय जन्म. हां, त्यामध्ये अजून एक गोष्ट सांगितली होती काय की त्रस पर्यायाचा काळ किती आहे, साधिक 2000ची नोट विसरू नका म्हणलं होतं काय, आज विसरू नका. तर साधिक 2000 सागर काय आहे, त्रस पर्यायाचा काळ. पण काल मी एक जे सांगितलं होतं का नाही ते मी काल जाऊन चेक केलं. एवं विकासजींनी पण चांगला त्याच्यावर एक बनवलेला आहे. आता ते विस्तारपूर्वक नाही सांगत. तर त्यांनी ते सांगितलं काय की 48 जो भव आहेत ना, मनुष्य भव 48, ते काही त्रस पर्यायाचे नाही आहेत. आता ते नीट समजून घ्या. 48 कसे आहेत ते सांगितले. जर कोणी मनुष्य लगातार मनुष्य 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 म्हणून जन्मला तर ते 48 लागतात. एवढं शास्त्रात आहे. कंटिन्युअस मनुष्य 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 मध्ये थोडंसं काय होतं, लब्ध पर्याप्त मनुष्य बनतो, पण परत मनुष्य 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 असं जर कंटिन्युअस जर कोणी झाला तर ते काय आहेत 48. परंतु हे जे लावलं जातं, काय लावलं जातं की काय लावलं जातं की त्रस पर्यायाच्या काळामध्ये 48च मनुष्य भव आहेत. हा कॅल्क्युलेशन नाही, हे चुकीचं आहे. एवढं म्हणाले त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त काय असतात होतात, अडचण नाही आहे. शास्त्राचे तसे आगम आहेत, तर्क वगैरे आहेत. आता ते मी इथं सांगत बसत नाही. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी मला सांगा, त्यांना मी ते PDF पाठवून देतो. लांबलचं काय सगळं ते सिद्ध केले धवलाधिकांच्याद्वारे. ठीक आहे. तर कळलं का, समजले पॉईंट. तर तसं लावायचं नाही आहे ना. कसं लावायचं त्यांनी सांगितलं की 48 जे आहेत, हां म्हणजे ते पण कसं लागतंय लगातार, म्हणजे कसं त्यामध्ये ते अपर्याप्ताचे वगैरे भव जातात. त्यात सुद्धा ते असे लावलं जातं की अपर्याप्तामध्ये सुद्धा सांगितलं ना की पुरुष वेद, स्त्री वेद, नपुंसक वेद, तर ते लागत नाही. कारण अपर्याप्त जीवांचा नियमाने नपुंसक वेदच असतो म्हणून सांगितलं आहे. म्हणजे शास्त्र सांगताय काय, आणि काही लोकांनी जे विद्वानांनी तर्क लावून असं जे करतात, आणि त्यामुळे ते प्रचलित झालं ना असं की त्रस पर्यायाच्यामध्ये 48 मनुष्य भव होतात वगैरे, असं काही नाही आहे. ते आहे ना 48 आहे आकडा, पण तो कशाच्या दृष्टीने सलग मनुष्यातनं मनुष्य मनुष्यातनं मनुष्य मनुष्यातनं मनुष्य मनुष्यातनं मनुष्य असा जन्मला जास्तीत जास्त किती होतात ते 48. आणि ते पण 48 कसे होतात ते पण वेगळं लावायचं आहे. ते तुम्ही ते PDF मधनं बघून घ्या. ठीक आहे, समजलं का आता. हा भ्रम संपला. ठीक आहे. त्यानंतर दुसरं 84 लाख योनीचं आपण नंतर बघूया आहे ना. जेव्हा आपण योनी बघणार का नाही, म्हणजे जीव समास बघणार, तेव्हा आपण 84 लाख योनी बघू. ठीक आहे. हा एक विषय संपला. आता त्यानंतर आपला विषय काय चालला होता, 66,336. आता मला ते एक विचारायचं आहे तुम्हाला काय की जर हे पुरुषांना थोडं कठीण जात असेल आहे ना, तर हे दुपारी घ्यायचं आहे का हा विषय,
असं विचारायचं तुम्हाला जर वाटत असेल की कारण मला अशी ती काय हे नाही आहे की खूप पुरुष काय व्हायला लागले जरा कमीच होत चाललेत ना, आहे ना. त्यामुळे म्हणून माझी इच्छा होती की कोणी विद्वान आला तर बरं होईल, म्हणजे स्वाध्यायाचं त्यांचा सवय जाऊ नये. पण जर पुरुषांना ते जर कठीण जात असेल, आहे ना, तर मग हे विषय दुपारी घ्यायचा का नको? बायका नको म्हणतात, आम्हाला दुपारी यायला जमत नाही. बरं ठीक आहे, मग तुम्ही पुरुषांनी थोडंसं काय करा, आता थोडे दिवस सहन करा. आता बिचारे बायकांनी एवढे दिवस सहन केलं नाही, तुमच्यासाठी सोपं कळत होते, त्यांना मेमरी चांगली होती, पण सोपं करत होते, आहे ना. तर जोपर्यंत कोण दुसरा विद्वान येत नाही, आहे ना, तोपर्यंत जरा तुम्ही जरा ॲडजस्ट करा बरं का. सकाळीच होईल. मग जर कोणी विद्वान आले तर मग बघू आपण, दुपारी घेऊ किंवा नंतर होईल, है ना. ठीक आहे ना, लक्षात आलं? ठीक आहे, समजलं का? तर अशा प्रकारे हे काय झालेले आहेत. पर्याप्तकाचे लब्ध पर्याप्तक, निवृत्त पर्याप्तक आणि लब्ध पर्याप्तक. पुढं सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की पर्याप्तक कुणाला म्हणायचं. पर्याप्तक आणि जे निवृत्त पर्याप्तक आहेत ते कशा कॅटेगरीमध्ये येतात? पर्याप्ताच्याच कॅटेगरीमध्ये. आणि आचार्य जेव्हा अपर्याप्त म्हणतील तेव्हा कोण असणार? लब्ध पर्याप्त. हे लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं पक्क का घेतोय? कारण विसरून जाऊ नये. ठीक आहे ना. चला, गुणस्थानाचं पण आपण बघितलं आहे ना. पर्याप्तकामध्ये किती आहेत? कंप्लीट आहे ना, 14 येणार आहे का नाही. निवृत्त पर्याप्तक 1 2 4 6 आणि 13 हे सगळं आपण परत भविष्यात बघू. ठीक आहे. आणि लब्ध पर्याप्तक नियमानं पहिले गुणस्थानवरती राहणार. विषय क्लोज. 66,336 घटवत होतो का नाही, ते सुद्धा मला वाटतं जरा अवघड जाईल, तेव्हा मी आत्ता घटवत नाही. तुम्ही चार्टमधनं बघून घ्या, सोपं आहे. तिथे काय घटवलेलं आहे? काय घटवलं आहे की कोणी शूद्रभाव म्हणजे काय सांगा बरं. काय शब्द आहे आपल्या पुढं? क्षुद्रभाव म्हणजे काय? श्वासाचा 18वा भाग, म्हणजे एक श्वास भागिले, बरोबर का नाही लिहिलेलं? कळलं का नाही? श्वासाचा 18वा भाग आहे ना. जो एक श्वास आहे त्याचा मध्ये 18वा पार्ट घ्यायचा, 18वा भाग. लक्षात येते का नाही? जसं आपण म्हणतो का नाही, 100चा 10वा भाग किंवा 5वा भाग, 4था भाग. 100चा 4था भाग किती येणार? 25 चोक 100. कळतं का नाही? तसं श्वासाचा काय झाला? 18वा भाग, म्हणजे एक शूद्र भ झाला. मग तो जन्म आहे का नाही? कळतं का नाही? 18व्या भागात, म्हणजे एवढा छोटासा जन्म आहे त्याचा, आणि त्याचा मरण पण तेवढंच. म्हणजे एवढ्या फास्टमध्ये काय होतं त्याचं, एवढ्या वेळा म्हणजे एका श्वासामध्ये त्याचे किती वेळ जन्म होतात? 18. आणि 18 मरण. 18 जन्म आणि 18 मरण करणारा लब्ध पर्याप्तक. आणि 18वा भाग त्याचं नाव काय आलं? शूद्रभ. शूद्र म्हणजे सगळ्यात हीन, सगळ्यात छोटा, सगळ्यात अल्प, ह्याच्यापेक्षा कमी नाही. समजलं ना? सगळ्यात कमी कुठला आहे? श्वासाचा 18वा भाग. हा सगळ्यात छोटा जन्म आणि हे सगळ्यात छोटं मरण. कळलं का नाही? मग ह्या शूद्रभव एवढा घेतला का नाही श्वासाचा 18वा भाग. मग कोणी जो लब्ध पर्याप्तक जीव आहे तो एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रियापर्यंत लगातार लब्ध पर्याप्तकच राहिला आणि वेगवेगळे भाव घेतले, तर त्याने सांगितलं मॅक्झिमम किती घेऊ शकतो, आहे ना. किती सांगितलं? 66,336. त्यापैकी सूक्ष्मजीवाचे 3060. कळलं का नाही? पुस्तक दिसते का? बादरजीवांचे 30,060 आहे ना. परत बादर प्रत्येक वनस्पतींचे 6,000. असे मिळून एकेंद्रियाचे किती झाले एकूण? 66,132. द्विंद्रियांचे वाचा की, त्रिइंद्रियाचे, चतुरिंद्रियाचे आहे ना, असंज्ञी पंचेंद्रियाचे 8, संज्ञी पंचेंद्रियाचे 8 आणि मनुष्याचे, असे मिळून पंचेंद्रियाचे किती झाले?
24. एकूण किती झाले? 66,300. हे हा एक जीव आहे तो अंतर्मुहूर्तामध्ये मॅक्झिमम किती क्षुद्रभाव घेणार? ह्या सगळ्या भाव हे घेतले बरं का. तो म्हणजे तोच काय झाला? हां, सूक्ष्म पृथ्विका एक, जल अग्नी वायू वनस्पती. बादर पृथ्विका एक, जल अग्नी वायू वनस्पती. बादर प्रत्येक वनस्पती. द्विइंद्रिय झाला, त्रिइंद्रिय, चतुरेंद्रिय झाला. पंचेंद्रियामध्ये असंज्ञी पंचेंद्रिय, संज्ञी पंचेंद्रिय, मग मनुष्य झाला. असे त्यांचे मॅक्झिमम प्रत्येकाचे किती किती भाव घेणार. आणि हे सगळं त्याचं ड्युरेशन किती होणार? एका अंतर्मुहूर्तामध्ये. कळलं का नाही? एका अंतर्मुहूर्तामध्ये मॅक्झिमम है ना असे वेगवेगळे घेतले ना अवस्था बदलून, तर ते किती होतात? 66,336. अर्थात असं समजायचं आहे की असं नाही आहे की एका अंतर्मुहूर्तात 66,336 होतात. हे तर सगळ्या जीवांच्या अपेक्षेने लावलेलं कथन आहे. पण जर तो एकेंद्रिय म्हणून एकेंद्रियच राहिला, कळलं का नाही, तर ती गोष्ट वेगळी. म्हणजे तो सूक्ष्म पृथ्वी काही राहिला तर तो हजारो वर्ष राहू शकतो. कळलं का नाही? सूक्ष्म वनस्पती म्हणजे काय, साधारण वनस्पती म्हणून राहिला तर तो खूप मोठा काळ राहू शकतो. कशामध्ये? लब्ध पर्याप्तक म्हणून. पण आता इथं चाललेलं काय आहे की जर त्याने काय घेतले? एका अंतर्मुहूर्तात वेगवेगळे जन्म घेतले मॅक्झिमम. म्हणून सांगितलं की एका जीवाला अंतर्मुहूर्तामध्ये सांगितलं काय आहेत? निरंतर अधिकात अधिक किती क्षुद्रभाव होऊ शकतात? तर ते 66,336. समजलं का नाही? नाही समजलं टेन्शन घेऊ नका, हे जरा वरचं वर्णन आहे, ठीक आहे ना. आणि मग ते पुढं घटवलेलं आहे त्याला. 66,336चे किती समय होता ते कॅल्क्युलेशन केलं. 3,685.1/3 उच्छ्वास होतात. एका मुहूर्तामध्ये 3,773 उच्छ्वास होतात. उच्छ्वास म्हणजे श्वासोच्छ्वास. एका मुहूर्तामध्ये 48 मिनिटामध्ये किती श्वासोच्छ्वास होतात? किती? 3,773. कळलं का नाही? हे असं निरोगी आयुष्य लावायचं आहे ना. 48 मिनिटामध्ये किती श्वासोच्छ्वास होतात ते पण सांगितलं आहे. आणि 66,336 ह्यांचे जर कंटिन्यू झाले तर एका मुहूर्तापेक्षा सुद्धा काय झाला? कमी काळ लागला. तुम्हाला लक्षात आलं असेल आता तिथं, आहे का नाही? 66,336ला किती काळ लागला? 3,685 उच्छ्वास लागले. आणि एका मुहूर्तात किती होत आहे? 3,773. म्हणजे थोडे कमी पडले. आणि 48 मिनिटाला कमी पडले म्हणजे साधारण 42 ते 45 मिनिटाचा रेंज असेल इन ॲव्हरेज. नाही कळलं तर सोडून द्या, जर टेन्शन घेऊ नका. काय ते जरा अवघडच गोष्ट आहे म्हणून मी जर टाळत होतो. पण ज्यांना कळलं त्यांनी ओके. मला माहिती ह्याचा फोटो पाठवायचा होता पण मला वेळच मिळाला नाही. मी आता काल रात्री ते भावपाहूड व्हिडिओ एडिटिंग करत बसलो होतो. ते वाजले रात्रीचे 1:30 आहे ना. तुम्हाला आता येईल व्हिडिओ आज रात्री नाही तर उद्या सकाळपर्यंत येऊन जाईल. आता ते काय झाली चूक झाली. आता ते जरा झाल्यात भरपूर गडबडी. व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओवाल्याने नीट शूटिंग काढलं नाही. मग मला ते ऑडिओ व्हिडिओ लिपसिंग सगळं मॅच करायचं होतं आहे ना. त्याच्यामुळे ते थांबलं. कळलं का? मला वाटलं होऊन जाईल भरभर. चेतन भाई पाहुण्यातला तू गेला का नाही? 8:30पर्यंत माझा पहिला पार्ट झाला सगळा जो, कारण ते अखंड होता. पण दुसरा पार्ट जसा आला त्यांनी मधलं हे काढलंच नाही आहे, शूटिंगच काढलं नाही. कळलं का? मग ते मधला ऑडिओमध्ये तुम्हाला आता तिथं चित्र वीरसागर महाराजांचं दिसेल. ऑडिओ ऐकू येईल पण चित्र वीरसागर. मग परत मध्ये सुरू होतो. मग ते मला लिपसिंग मॅच करता करता जरा झालं. सांगायचा अभिप्राय तर काय सांगायचं नाही तर हे फोटो पाठवले असते सगळं हे. ठीक आहे, कळलं का? आता हे लक्षात आलं का? तर क्षुद्रभाव झाले का? आता पुढं हे पर्याप्त मार्ग अधिकार संपला. आता त्यानंतर आपल्याला बघायचं काय? प्राण. सोपं सोपं घेतो मग नंतर जीव समाज आपण जाऊया, ठीक आहे ना. प्राण आहे ना. प्राण आहे ना. प्राण किती आहेत? 2 प्रकारचे, भाव प्राण आणि मी लिहितो फळ्यावर, टेन्शन घेऊ नका पुरुषांनी, आहे ना. आणि आता थोडे दिवसच येणार आहे आता ते टी व्ही आपला. एकदा टी व्ही आला का नाही मग तुम्हाला कायच टेन्शन घ्यायचं कारण नाही. मग सगळेच तुम्हाला फळ्यावर दिसणार. सगळे पुस्तकातले फोटोज वगैरे काय मोबाईल बघायची गरज नाही काय नाही.
आहे ना, मग सगळं सोपं होणार आहे. मग थोडेसे पेशन्स ठेवा. काय बरं, प्राण. प्राण, प्राणाचे दोन भेद. सोपं. किती? द्रव्य प्राण आणि भाव प्राण. कळलं का? नेहमी लक्षात ठेवायचं काय, कधी पण जेव्हा द्रव्य आणि भाव हा भेद करतात का नाही, है ना, भावाचा संबंध जीवाशी आणि द्रव्याचा संबंध ऑलवेज पुद्गलाशी. आपण काल बघितलं होतं का नाही, द्रव्यलेशा भावलेशा आहे का नाही. भावलेशाचा संबंध जीवाशी लावला, द्रव्यलेशाचा संबंध शरीराचा कलर. आता ती वरडायला आल्या, माझा घसा जाईल. काय द्रव्यवेद भाववेद, कळलं का? आहे ना. द्रव्यवेद म्हणजे पुरुषवेद, स्त्रीवेद, नपुंसकवेद, बाहेरनं जे दिसतंय ना शरीराचा संबंध. भाववेद म्हणजे तुमचे आतले भाव परिणाम. म्हणजे द्रव्यानं पुरुष आहे, पण आतनं सगळे भाव कसे बायकीसारखं वागतो का नाही, असं का नाही, असे ते काय आहे, त्याचा भाव स्त्रीवेद. समजलं का नाही? असं ते आपण घडवलं ना वेद मार्गणीच्या वेळेस, आठवत आहे ना. हां, मग द्रव्य म्हटलं की नेहमी लक्षात ठेवायचं काय आहे, इट्स पुद्गल, ते बाहेरचं. भाव म्हटलं की इट्स जीव. भाव कर्म राग द्वेष आदी जीवाशी. द्रव्य कर्म ज्ञानावरण दर्शनावरण कोण, पुद्गल. नेहमी लक्षात ठेवायचं. द्रव्य म्हणलं की काय आलं, हे असं सोपं लक्षात ठेवायला तुम्हाला सांगतो. कळलं? मग आता प्राण, द्रव्य प्राण आणि भाव प्राण. भाव प्राण कुठले, भाव प्राण कुठले? ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांनी बघा, पुस्तकामध्ये पान नंबर 68, 1-2 पान इकडे बघा. प्राण अधिकार, अधिकार प्राण. नसेल त्यांनी पुस्तकं हे कराच, है ना. मग त्यामुळे सांगितलं की भाव प्राण आहे ना. चैतन्य हेच काय आहे सांगितलं, भाव प्राण आहे ना. आता त्यांनी भावेंद्रिय घटवलं आहे आणि बल प्राण घटवलं आहे, ते जाऊ द्या, त्यानंतर आपण घटू, त्याचं काय नाही. पण महत्त्वाचं काय आहे, चैतन्य आहे ना. हे काय आहे, भाव. द्रव्य प्राणाचे आता हे भेद आपल्याला लक्षात ठेवायचे. द्रव्य प्राणाचे किती भेद, 10. हे प्राण महत्त्वाचं आहे बरं का. हे प्राण शिकून तुम्हाला हिंसा अहिंसेचं महत्त्व येणार आहे. कळलं का नाही? 10 प्राण आहेत ना. मग द्रव्य प्राण 10 कुठले कुठले, सोपे आहेत, काय अवघड नाही आहे. कुठले? 5 इंद्रिय, पुढं 3 बल, पुढं आयु आणि श्वासोच्छ्वास. ओके, सोपं आहे. हे घटवलं आहे अंबानी सुद्धा. कळलं का नाही? हा ना. 10 प्राण, 10 प्राण समजले कुठले कुठले, बोला. 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोच्छ्वास. ह्यावर आपण खूप आता घटवणार आहे बरं का. 5 इंद्रिय कुठले माहिती आहेत ना सगळ्यांना? कुठले? हा ना. बोलायचं असतं हो, घाबरायचं कशासाठी असतं कोणास ठाऊक. तुम्हाला माहीत जरी असलं तरी बोलायचं असतं, आहे ना. आपल्या त्याचे उच्चारच तोंडात बसत नाहीत. 5 इंद्रिय कळले का नाही? पुढं 3 बल कुठले, मनोबल, वचन बल, काय बल, कळलं. हां. आयु, आयु कर्म, आयुष्य, आणि श्वासोच्छ्वास, श्वासोच्छ्वास घेणं. हे 10 प्राण झाले, समजलं? आहे ना. आता खाली न बघता, प्लीज खाली बघायचं नाही बरं का. खाली म्हणजे पुस्तकात नाही बघायचं, आहे ना. आता तुम्ही बुद्धीनं सांगायचं, आहे ना, की एकेंद्रियाला ह्या 10 पैकी किती प्राण असतात. बुद्धीनं लावायचं. थांबा, बोलू नका, 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा, मी लिहितोय, आहे ना. एकेंद्रिय जीवाला, एकेंद्रिय जीवाला, आहे ना, 5 इंद्रियातले कुठले असणार? 1
स्पर्शनेंद्रिय. कळतं का नाही? हा ना. त्यानंतर 3 बलामधला लक्षात येते का नाही? एक इंद्रिय आहे ना, काय बलच असणार? मनोबल वचन बल असणार का? असं बुद्धीनं लावा. कळलं का नाही? स्पर्शनेंद्रिय काय बल, ठीक आहे ना. आयु आणि असणार का नाही केंद्रियाला? म्हणजे अशा प्रकारे हे काय झाले? आयु आणि श्वासोच्छ्वास हे 4 झाले बरं का. आता द्विइंद्रियाला पुस्तकात बघायचं नाही, पुस्तकात बघून उत्तर द्यायचं नाही आहे. तुम्हाला काय पर्सनली विचारत नाही आहे, पण डोकं लावा ना. स्वतः डोकं कधी लावणार? आणि डोकं असंच आपल्याला लावायचं आहे. मग ते 14 गुणस्थानात मार्गस्थानात 14 गुणस्थान घटवायचे. आणि तीच तुमची खरी मोठी परीक्षा असणार आहे. कळलं का नाही? तिथं सगळी मोठी गंमत सुरू होणार. त्याला 24 ठाणा म्हणतात, आहे का नाही? तर मग द्विइंद्रिय, ओके, हा ना. इंद्रियामध्ये किती असणार? स्पर्श आणि रसनेंद्रिय 2, बरोबर, है ना. प्लस वचन आणि काय, बरोबर, प्लस आयु आणि किती झाले? एकेंद्रियाला 4, है ना. द्विइंद्रियाला 6, त्रिइंद्रियाला आता घटवायचं. ह्या 6 मध्ये आता परत काय होणार आहेत? एक इंद्रिय फक्त वाढणार ना. त्रिइंद्रिय 3 इंद्रिय, इथं 2च बल, मन वाढणार नाही. कळते का नाही? 3 + 2 + 2 किती झाले? इकडे लिहू का मी? 6 7, ओके. चतुरिंद्रिय काय वाढणार आहे? फक्त एक इंद्रिय वाढणार. कळतं ना? सगळ्यालाच कळलं पाहिजे, एवढं सोपं आहे हे प्रकरण, काहीच अवघड नाही आहे. चतुरिंद्रिय, इंद्रियामध्ये किती वाढणार? चतुरिंद्रिय म्हणतोय का नाही? मग बोला की पडदेशी, किती वाढणार? 4 इंद्रिय, ओके, आहे ना. त्यानंतर त्याला मन असणार का चतुरिंद्रियाला? मन कुणाला असतंय? संज्ञेला. समज सोपं आहे ना. त्यामुळे तिथं 2 बल, आहे ना. आयु आणि किती आले? 8. चतुरेंद्रिय. पुढं आता पंचेंद्रिय. जर असंज्ञी पंचेंद्रिय असेल तर वेगळं, आणि संज्ञी पंचेंद्रिय असेल तर वेगळं, आहे ना. बघूया आपण ते पण. असंज्ञी पंचेंद्रिय, आहे ना, त्याला काय होणार? 5 इंद्रिय. त्याला मनोबल असणार का? असंज्ञी पंचेंद्रिय आहे, मनोबल नाही. त्यामुळं 2 आयु आणि श्वासोच्छ्वास किती आले? आहे ना. आणि संज्ञी पंचेंद्रिय किती असणार? 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोच्छ्वास. अच्छा, हे सगळे आपण बघितलेले आहेत. पर्याप्त जीवाच्या अपेक्षेने बघितलं आहे. आता हे सगळ्यांचं अपर्याप्त उद्या बघू, ओके. हे सगळं कोणाचं बघितलेलं आहे? पर्याप्तांचं, आहे ना. आता ह्या सगळ्यांचं काय बघायचं आहे? अपर्याप्त जे आहे ते आपण आता उद्या पाहू. समजलं? झालं का सोपं? 10 प्राण सोपे आहेत ना? हां, 10 प्राण बी सोपे जाणार. पुढचं काय मार्ग नाही, ती संज्ञा मार्गाने पण सोपी जाणार, आहे ना. असं सोपं येणार आहे. कळलं का नाही? टेन्शन घेऊ नका. हां, मग पुढं जीव समास वगैरे बघू, ठीक आहे. आणि मग मार्गाने समजलं? क्लिअर झालं सगळ्यांना? चलो. ओम. डोळे बंद करा. जा. मी हा चैतन्य प्राणावर जगणारा जीव आहे. मी आत्मा आहार, अन्न, पाणी, वस्त्र, ऑक्सिजन ह्यांच्यावर जगणारा नाही. चैतन्य प्राणावर जगणारा मी हा जीव आहे. चैतन्य हेच माझे खरे प्राण आहेत.
चैतन्य प्राण स्वरूपोऽहम् द्रव्य प्राण रहित चैतन्य प्राण स्वरूपोऽहम् ओम शांति शांति शांति। ओम विसर्जन।